निघून गेलास ना तर याद राख, माझ्या इतकं कोणी वाईट नसेल बघ. बाबा, तुम्ही गेल्यावर आईने कुणाकडे बघायचं होतं? आणि आजच्याच दिवशी मला काय विचार केलास तू? हा, तू कमवत नाहीस म्हणून तुझा उपयोग नाही या घराला. हो, आपलं माणूस किती कमावतं यावर ठरवायची आपल्याला त्याच्याविषयी वाटणारी ओढ. सांगा ना. बरं आई, आई आता बस. बाबा आलेत ना परत, आणि आपल्या सगळ्यांचा आनंद बरोबर घेऊन आलेत. ज्या इव्हेंटसाठी आज आपण सगळेजण इथे जमलो आहोत तो विसरायला नको. हा शमिका? अरे अभ्या, तुमच्या सगळ्यांच्या एक गोष्ट लक्षात आली आहे का? इतके दिवस काका आत्याला जे काही बोलले नव्हते ते सगळं आत्याला आज ऐकायला मिळालं ना. तेही एका दिवसात ऐकायला मिळालं. चला, फायनली ज्या गोष्टीसाठी इतका घाट घातलाय ती सेलिब्रेट करूया. येस. आणि आई, तुम्ही बाबांसाठी जे गिफ्ट आणलंय ना ते द्या त्यांना. चल चल आत्या लवकर. अगं किती लाजतेस? कारण काय, आता मार्ग मोकळा आहे. आता एकदा काकांनी स्पष्ट केलंच आहे ना त्यांचं तुझ्यावर किती लव येते. झालं मग. हे घ्या. काय आहे? घड्याळाचा पट्टा आहे. तुमचा जुना झाला म्हणत होतात ना, म्हणून आणलाय. चांदीचा आहे, त्याला सोन्याचा मुलामा दिलाय. बघा ना. मी सुद्धा तुझ्यासाठी एक भेट आणली. काय आहे? तुझ्या गळ्यातली साखळी आहे ना, त्याला तुला पेंडंट हवं होतं ना बरेच दिवस. दिसलंय का दुकानात, आवडलं म्हणून आणलं. कसं आहे? खूप सुंदर आहे. किती बेस्ट आहात ना तुम्ही दोघं. एकमेकांचा चॉईस अगदी करेक्ट कळतो तुम्हाला. द्या, आत ठेवून देते. तुमच्या घड्याळाला पट्टा लावूया. काय झालं? काय नाही, तुझं पेंडंट आणायचं होतं ना, म्हणून माझं घड्याळ विकलं मी. एवढं काय नाही ग, काय कोणाला विचारलं की कळते वेळ. साखळी तर दे, तुझं पेंडंट लावायची वेळ आहे का? तुमचं घड्याळाचा पट्टा आणण्यासाठी साखळी विकली मी.
खरंच आम्हाला सगळ्यांना तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. एक माणूस म्हणून, एक कपल म्हणून खरंच तुम्ही बेस्ट आहात. माधुरी, मेघना, अभि, तुम्ही खरंच खूप लकी आहात. तुम्हाला असे आई बाबा मिळाले. आणि हो, मीही लकी आहे, कारण हे आता माझे पण आई बाबा आहेत. आई, तुझा आवडता नेकलेस आहे ना ग हा? तुझ्या बाबांनी कितीतरी पगार एकत्र केले, जमवले आणि मग घेतला हा. मी आणि मेघना भांडायचो की लग्नात हा नेकलेस मी मागून नेणार, आणि एकदा तू म्हणाली होतीस की तुमच्या लग्नासाठी पुरेसे दागिने जोडलेत मी. हा मी कोणालाच नाही देणार, स्वतःकडे ठेवेन शेवटपर्यंत. आई, हा नेकलेस हा आता मी विकणार आहे. मेघना त्या कॉल सेंटरमध्ये जायला लागली आणि तिला ती नम्रता भेटली आणि तेव्हापासून ही सगळी पडझड सुरू झाली. आता काय वाटेल ते करूया, पण ते 1 लाख उभे करूया आणि मेघनाला शक्य तितक्या लवकर त्या कॉल सेंटरमधून आणि त्या वातावरणातून बाहेर काढूया. हो, पण त्यासाठी तू हा नेकलेस. आई, हे 50,000 माझ्याकडून. अगं, माझ्या पगारातले खूप महिने झाले साठवते माझ्याकडून. माधुरी, तुझ्या जबाबदाऱ्यांचा विचार कर. नको देऊ सत्ता. आई, मेघनापेक्षा जास्त महत्वाचं काही आहे? पण आत्ता इतकेच आहेत माझ्याकडे. अगं, हे खूप आहेत माधुरी. हा नेकलेस विकला ना की 40,000 तरी उभे राहतील. लागले तर आणखी तोडे मोडेन मी. नको काळजी करूस. इतकं वाईट नको वाटून घेऊस. तू आई होशील ना तेव्हा कळेल तुला. अगं, ह्या सोन्याच्या लकाकीपेक्षा आपल्या मुलींच्या डोळ्यातली चमक जास्त महत्वाची असते आईसाठी. शमिका, काय ग? काय झालं? अगं, कोणीतरी आलं तर बघेल ना, सोड. अच्छा, आणि जेव्हा तू मिठी मारतोस तेव्हा कोणीच नसतं का बघायला? शमिका, प्लीज सोड. मी कामात आहे ना, आपण नंतर बोलूया.
शमिका, आय एम सॉरी. पण तू बघतेस ना सध्या मी किती कामात आहे. हे बघ, मला या जॉबवर कॉन्सन्ट्रेट करावंच लागेल, कारण त्या पंचमेश्वरच्या प्रोजेक्टमध्ये गावकऱ्यांनी माघार घेतली आहे. आणि मी जर जास्त पैसा टाकून या सगळ्यामध्ये नाही उतरलो तर प्रॉब्लेम्स होतील. इतकं सगळं करून माझ्याकडे हे सगळं करायला स्वतःची अशी ऑफिसची जागाही नाही आहे. तू विचार कर ना, माझं पहिलं प्रोजेक्ट आणि हे असं होतंय. मार्केटमध्ये काय नाव राहील माझं? त्यामुळे सध्या दुसरा कुठला विषयही नाही माझ्या डोक्यात. अभि, मला फक्त 1 मिनिट हवाय तुझा. अगं, बरं मला सांग, ही फाईल किती जड असेल रे? किती जड म्हणजे असेल काही ग्रॅम वजन. तसं नाही रे, मी काय फिजिकल वेट नाही विचारलं, म्हणजे किती जड असेल. ही फाईल हलकी आहे तशी. तुला अजून नाही कळलं. म्हणजे मला असं वाटतं, फाईलचं ऍक्च्युअल वजन आपण ते किती काळ हातात धरून ठेवतो त्याच्यावर डिपेंड असतं. म्हणजे बघ ना, 5 मिनिटं धरली तर ठीक आहे, पण अर्धा तास जर तू फाईल हातात धरून उभा राहिलास तर हात दुखायला नाही लागणार का? आणि अर्धा दिवस जर हातात फाईल धरून उभा राहिलास ना तर तू आडवाच होशील. आणि समजा पूर्ण दिवसभर जर तू फाईल हातात धरून उभा राहिलास तर तू इतका एक्झॉस्ट होशील की दुसऱ्या दिवशी नव्या उमेदीने काम करण्याची एनर्जीच नाही राहणार तुझ्याकडे. माझ्यासाठी नाही म्हणत आहे मी अभि, पण खरंच स्वतःसाठी थोडा वेळ काढत जा. इतकाही दमू नकोस की दुसऱ्या दिवशी काम करण्यासाठी एनर्जीच नाही उरणार तुझ्याकडे. हे बघ, भांडणं आणि टेन्शन्स जास्त काळ कॅरी करायची नसतात. ओके? शमिका, बरोबर आहे तुझा. मी माझ्यासाठीच काय, तुझ्यासाठी सुद्धा वेळ काढायला हवा. आय एम सॉरी. अभि, इट्स ओके. बरं, तुझ्या बिझनेससाठी मी एक छान आयडिया शोधली आहे. अच्छा, काय आयडिया आहे? उद्या सांगेन. ओके, उद्याचं उद्या बघूयात. पण आज एक छोटासा वॉक घ्यायचा. आई, मी आलोच 2 मिनिटात. आले मी. माधुरी, तू आणि मी दोघींनी मिळून मेघनासाठी 1 लाख रुपये गोळा केले. हे आपल्यातच राहू दे. म्हणजे काय ना, की मी माझे दागिने विकले आणि पैसे उभे केले, हे तुझ्या बाबांना कळायला नको. आधीच एवढे त्रस्त आहेत बिचारे इतक्या सगळ्या गोष्टींमुळे. आई, डोंट वरी, मी कोणालाच कळू देणार नाही. माधुरी, माधुरी, काय रे बाबा, काय झालं? काही नाही बाबा. ते विपुल, काय झालं बघ जरा, का चिडचिड करतोय तू? अरे तेव्हा काय झालं? माहित नाही, बघते मी. हो, तुम्हाला काही बोला का तो? ना काय बाहेर काय चिडाचिड झाली असेल. विपुल,
काय झालं इतकं ओरडायला? तू बँकेतून पैसा काढला? हो, आय मीन, पण झालं काय? काय झालं? अगं का काढलेस तू ते पैसे? विपुल, जे पैसे मी काढले ते माझं सेव्हिंग होतं. हो अगं, पण ते आपलं जॉईंट अकाउंट होता. आणि जर तुला पैसाच हवा होता तर बोलायचं ना मला. आणि काय ग, कशाला पाहिजे होता तुला एवढा पैसा? बोल ना. ते मेघनासाठी काही पैसे मी दिले आणि काही आई नेकलेस विकून उभे करणार आहे. मेघनासाठी? ते काय वाटतं काय ग तुला? हा, समजा पैसे देऊन टाकले तू आईला? आईला पैसे का दिले? विपुल, प्लीज हळू बोल, घरातले ऐकतील ना. आणि मी माझे काही सेव्हिंग्स मेघनासाठी खर्च केले तर तू का चिडतोय? का चिडतोय? अगं तुला माहित तरी आहे का आज माझा किती इन्सल्ट झाला तुझ्या या इमोशनल पोलीस डिसिजन मुळे? मी दिलेला चेक आज बाउन्स झाला. शेअर्स मध्ये पैसे टाकायचे म्हणून परत मार्केटमध्ये एंटर केलं तर पहिलाच चेक बाउन्स. काय इज्जत राहिली माझी तिकडे? ओके, पण तू ओरडू नकोस ना, ते सगळे ऐकतील. सगळे ऐकतील तर ऐकू दे त्यांना. काय प्रकार आहे हा? विभा, तू माधुरीकडनं पैसे घेतले होतेस? कोण बोलतोय एवढ्या मोठमोठ्याने? 80,000 होते आपल्या अकाउंट मध्ये. मी 45,000चा चेक त्या आपल्या शेअर ऑपरेटरला दिला तर तो बाउन्स झाला. नशीब त्यामुळे मला समजलं तरी की आपल्या अकाउंट मध्ये पैसाच नाहीये. नाहीतर आतापर्यंत तू मला चुनाच लावला असता ना. विपुल, अरे मी तुला सांगणार होते. केव्हा? बोल ना, केव्हा? समजा पैसा तुझ्या घरच्यांवर उडवल्यावर. तू काय बोलतोय तुझं तुला तरी कळतंय का विपुल? इतक्या जोर जोरात ओरडून तमाशा करायची काही एक गरज नाहीये. तुला सांगितलं ना हळू बोल. हॉलमध्ये सगळे आणि ऐकत असतील तुझं हे असं बोलणं. एकतर इतक्या दिवसांनी काहीतरी करायचा मला चान्स मिळाला आणि तू ते समजे पैसे देऊन टाकले. माधुरी, मला ना तुझ्याशी काही बोलायचीच इच्छा नाही. काय झालंय? हा, तेच मी विचारतोय, काय चाललंय? काय ग विभा, तू, माधुरी, विपुल, कोणी कोणाकडनं पैसे घेतलेत आणि आता परत कशासाठी मागतोय? हा सगळा काय प्रकार काय? बाबा, आज मेरा चेक बाउन्स हुआ. कारण मला वाटत होतं की आमच्या जॉईंट अकाउंट मध्ये 80,000 आहे. माधुरीने मला काही पण न सांगता त्यातून डायरेक्ट 50,000 रुपये काढले. आणि आता मी कारण विचारलं तर मला कळलं की ह्या मेघनासाठी ते दिले होते तिने आईला. काय ग विभा, काय प्रकार आहे? मी आणि माधुरी बोलत होतो मगाशी की कसंही करून 1 लाख रुपये उभे करूया आपण आणि मेघनाला देऊया. म्हणजे तिचं मन रमत नाही ना या नोकरीमध्ये, तर तिला लवकरात लवकर बाहेर, म्हणजे तिने नाही मागितले पैसे. आलं लक्षात, आलं लक्षात. त्या जंजाळामध्ये मेघना शिरले ना, त्यात शिरण्याचा निर्णय तिचा होता. त्यामुळे आता जर तिला त्यातून बाहेर पडायचं असेल तर तिला स्वतःच्या हिमतीवर बाहेर पडू दे. तुमच्या मायेच्या कुबड्या कशाला देताय तिला? विभा, उद्या आपल्या पश्चात जर एखादं संकट या मुलांवरती आलं तर त्यातनं ती बाहेर पडू शकणार आहेत का? ठामपणे उभी राहू शकणार आहेत का? ही अशी माया लावत राहिला तुम्ही तर काय उपयोग आहे या मायेचा, ज्याने मुलं पांगळी होतील? मग काय वाऱ्यावर सोडू तिला? माझ्या पोटची पोर आहे ना ती. मी असं म्हटलं वाऱ्यावर सोड म्हणून? माझी पोरकी आहे ना ती, म्हणून माफ केलं ना तिला. पण तिला यातून स्वतः बाहेर पडता आलं पाहिजे. त्यासाठी मदत करा. 10 वेळा चुकली तर माफ करा, पण अशा चुकीच्या पद्धतीने तिला पंखाखाली घेतलं ना तर ती कमकुवत होईल पुढे. हा बाबा, हो मी पण हेच तर बोलतोय ना. तिने केलेल्या गलती तर मी का सफर करू? हे बघा, उद्या ती परत गलती करेल आणि माधुरी आपल्याकडे आहे ना, ती समजे पैसे परत देऊन टाकीन. आणि म्हणजे काय होणार? तर मेघना परत गलती करायला मोकळी. आणि बाबा, 50,000 ही काय छोटी रक्कम नाही.
नाही बाबा, आता आमच्याही जिम्मेदाऱ्या वाढणार आहेत, तेव्हा तेव्हा हा असलेला पैसाही आम्हाला कमी पडेल. मग काय करणार ही माधुरी? आधीच इतक्या दिवस मी बोज होतो या घरावर, आणि किती दिवस ऐकायचं मी या सगळ्यांचं? बरोबर आहे तुमचं म्हणणं विपुल. मेघनाने केलेल्या चुकीची शिक्षा तुम्ही का भोगायची? माधुरीने जेव्हा पैसे आणून दिले तेव्हा मला वाटत होतं की मी माझ्या एका मुलीला वाईट वातावरणातून बाहेर काढण्यासाठी माझ्याच दुसऱ्या मुलीची मदत घेते, पण माझ्या हे लक्षात नाही आलं की मुलगी जरी माझीच असली तरी पैसे तिचे एकटीचे नाही आहेत. मग मी त्याच्यावर हक्क कसा सांगू शकते? काळजी करू नका विपुल, पुन्हा असं होणार नाही, लक्षात ठेवेन मी.